आणि हेच आहे ते भुयार मंडळी. या ठिकाणाहून परळी वैद्यनाथला जाण्यासाठी भुयारा मार्गे जमिनीमधून रस्ता आहे. हे हत्ती जिवंत हत्ती होते अशी स्टोरी आहे, असा इतिहास आहे की या ठिकाणावरून परळीला जाता येतं, पण हे हत्ती जिवंत होते ते असे दगडाचे होऊन बसले, असा इतिहास या ठिकाणचा आहे. जास्त इतिहास जर सांगायचा म्हटलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल, त्याच्यामुळं सांगणं शक्य नाही. योगेश्वरी माता कोकणातली होती आणि कोकणामधून प्रभू वैद्यनाथासोबत लग्न करण्याच्या निमित्तानं या ठिकाणी आली होती असं सांगितलं जातं. पण त्यांचं ते लग्न काही होऊ शकलं नाही. ते दिवस निघायच्या आत लग्न व्हायला पाहिजे होतं अशी ती स्टोरी सांगितली जाते, पण ते दिवस काय निघाला नाही आणि त्यांचं काही लग्न झालं नाही, असा तो इतिहास आहे या ठिकाणचा. हे जे आहे ना मंडळी, हा आहे हत्तीखाना. या ठिकाणी खूप मोठी स्टोरी आणि इतिहास आहे. प्रभू वैद्यनाथाचा आणि योगेश्वरी जोगाई मातेचा. योगेश्वरी आणि जोगाई माता एकच नाव आहे. खूप मोठी स्टोरी आहे त्यांच्या लग्नाची. इथून हे भुयार आहे परळीला जाण्यासाठी, किंवा परळीवरून यायचं म्हटलं तर इथं निघतंय हे भुयार. या ठिकाणी दगडाचे हत्ती होते असं काहीतरी बरीच काही स्टोरी त्यांच्या लग्नाची आहे. तेवढा मोठा इतिहास काय मी सांगत बसणार नाही, पण या ठिकाणाहून जागा आहे परळीला जाण्यासाठी. हा रस्ता आहे भुयारी मार्ग. इथून मंडळी ही आहे अंबानगरी, म्हणजे अंबाजोगाई. आता मी पुढं जाणार आहे शिवाजी चौकामध्ये, जो अंबाजोगाईतला शिवाजी चौक आहे. आणि मित्र हो, हा आहे अंबाजोगाईचा छत्रपती शिवाजी महाराज चौक. इथं फक्त अजून पूर्णाकृती पुतळा बसवण्याचं नियोजन आहे, पण बसवला नाही, बसवतील काही थोड्या दिवसामध्ये. आणि हे जे पुढं जे आपल्याला कमान दिसते ना एंट्रीची, हे काय लिहिलं आहे बघा, श्री क्षेत्र योगेश्वरी मंदिर महाद्वार. पुढे जाणार आहे मी योगेश्वरीच्या मंदिराकडे. आणि अंबाजोगाईतले सर्व तीर्थक्षेत्र आणि देवस्थान पाहिजेत आपल्याला आज. अंबाजोगाई बीड, हा अंबाजोगाईची मेन बाजारपेठ, आणि ह्याच रस्त्यानं पुढं जावं लागतंय योगेश्वरी देवी मंदिराकडे अंबाजोगाई. आणि मंडळी या अंबाजोगाईच्या मेन रोड, मुख्य मार्केट मेन रोडनं पुढं आलो. असं चाललं ना या ठिकाणी इथं एक आहे काळ भैरवनाथ भैरोजी मंदिर. या ठिकाणी आपण पाहू शकता हे मंदिर काळ भैरवनाथाचं मंदिर आहे. आणि इकडं बाजूला असंच श्री योगेश्वरी माता देवीचं मंदिर आहे. ते पण थोडंसं झूम करून दाखवतोय मी आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीसाठी खास. हे पहा, आता या कमानीतून मी आज जातो आणि मंदिर दाखवतो योगेश्वरी देवीचं, अंबाजोगाई बीड. मित्र हो, त्या कमानीतून मी आत आलो. या ठिकाणी कमानीच्या शेजारीच पार्किंगची व्यवस्था आहे. आणि इकडं पाहिलं तर हे श्री क्षेत्र, एकदम मंदिराचं मुख्य महाद्वारातून मी आज जातो आणि मंदिर दाखवतो आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीसाठी. मुख्य महाद्वारातून आत आल्यानंतर हे असं मंदिर पूर्ण आपल्याला पाहण्यास मिळतं. योगेश्वरी देवी असे CCTV वगैरे या ठिकाणी आहे. आणि हे मंदिर पुढं जाऊन दाखवतो. ते पहिलं जे होतं ते उत्तर महाद्वार आणि हे पूर्व महाद्वार आहे मंदिराचं या ठिकाणी. आणि या ठिकाणातून हे मेन मुख्य महाद्वार म्हणायचं. इथून आतमध्ये देवीच्या दर्शनासाठी जाण्यासाठी हे मुख्य द्वार आहे. हे असं मंदिर दिसतंय. या मुख्य महाद्वारातून मी आत आलो आणि अशी सर्व व्यवस्था. आणि हे पूर्व ऐतिहासिक प्राचीन काळातील हे सर्व दगडी काम आपल्याला पाहायला मिळतंय. योगेश्वरी देवी मंदिर अंबाजोगाईचं. आणि आतपर्यंत देवीच्या मूर्तीपर्यंत कॅमेऱ्याला परवानगी नसल्यामुळे मी आतमध्ये मूर्ती दाखवू शकत नाही. मूर्ती दाखवण्यास आणि मंडळी जेवढं दाखवता येईल तेवढं मी थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केला. मूर्तीचं दर्शन घडवून आणण्याचा प्रयत्न केला अर्जंटमध्ये. हे अशाच प्रकारची मूर्ती आतमध्ये आहे. आणि पाठीमागे पण, मंदिराच्या पाठीमागे ही अशी मूर्तीचा फोटो या ठिकाणी लावलेला आहे. आणि हे
थोडं मंदिर शिखराचं काम चालू आहे सध्या योगेश्वरी देवी मंदिराचं. हे अशा प्रकारे असं मंदिराला पूर्ण राऊंड मारल्याच्या नंतर इथं एक महादेवाचं मंदिर आहे. छोटंसं महादेवाची पिंड आहे, लिंग आहे असं म्हणता येईल आपल्या दर्शनासाठी खास. आणि इथून दर्शन घेतल्याच्या नंतर परत या महाद्वाराने बाहेर जाता येत. आणि मित्र हो, बरेचसे अजून काही देवस्थान अंबानगरी अंबाजोगाईमध्ये आहेत, ते आपल्याला पाहायचे आहेत. चला पुढे जाऊया आणि सर्व देवस्थान पाहू अंबाजोगाईमधले. आणि इथून असाच देवीच्या मंदिरापासून काळ भैरवनाथ मंदिरापासून असा मी निघालो आता पुढे या रोडनं. असाच पुढं जाणार आहे आणि पुढे पाहूया अजून कोणकोणते देवस्थान आहेत, मंदिर आहेत, ते पाहायचं आहे आपल्याला. जाऊ मंदिराच्या थोडंसं पुढं आलो की हे भक्त निवास आहे. थोडंसं पुढं 1 मिनिटाच्या अंतरावर फक्त. आणि हे श्री नवग्रह देवता मंदिर, सोन्या मारुती मंदिर, श्री संत शिरोमणी नरहरी महाराज देवस्थान, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, हे असं आहे. एकदम मंदिराच्या समोरच आहे जवळ. आणि या रस्त्यानं मी आता पुढं जाणार आहे. पुढं पाहूया अजून कोणकोणते मंदिरं आहेत. योगेश्वरी मंदिरापासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर हे श्री संत सावतामाळी महाराज मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं दर्शनासाठी. पांडुरंगाचे निष्ठावंत भक्त श्री संत सावतामाळी महाराज मंदिर. आणि असंच या रोडनं पुढं जावं लागेल. मुकुंदराज स्वामी संस्थान आहे आणि अजून बरेचसे काही असे देवस्थान आहेत, ते आपल्याला पाहायचे. चला जाऊया पुढे. आणि मित्र हो, इकडं आहे श्री संत दासोपंत स्वामींची समाधी आहे, ती पण आपल्याला पाहायची आहे. हे असा इकडचा एरिया आहे. पूर्ण डोंगर आहे, जंगल आहे, पूर्ण झाडी आहे. हे या ठिकाणी ही स्मशानभूमी सुद्धा आहे. ही पाहू शकता आपण, ही स्मशानभूमी आणि ही कमान. आणि इकडं पाहिलं तर हे पहा, एक थोडंसं झूम करून दाखवतोय आपल्याला. हे मंदिर आहे, रेणुका देवीचं मंदिर आहे ते, जी माहूरगड वासिनी रेणुका देवी. ते पण पुढे जाऊन आपल्याला पाहायचं आहे. मी दाखवणार आहे आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीसाठी. हे असं इकडचं निसर्गरम्य वातावरण पाहू शकता आपण. पावसाळ्याचे दिवस आहेत. आज 22 तारीख आहे, 22 जून, तरी पण इकडं पाऊस नाही अजून अंबाजोगाईला. असा चालू त्या रस्त्यानं रेणुका देवीच्या मंदिराकडे जात आहे. अशा प्रकारे हा रस्ता आणि निसर्गरम्य वातावरण पाहू शकता. रेणुका देवीच्या मंदिराकडे जात असताना जय अंबे मा जगदंबे मा, जय अंबे मा जगदंबे मा, आलो शरण तुला जय अंबे मा, आलो शरण तुला जय अंबे मा. पाहिलं तर हे पूर्ण जंगल आहे, जंगल जंगल जंगल. आता रेणुका देवीच्या मंदिराच्या जवळ आलेलो आहे मी, जवळ आलो एकदम. बघा या ठिकाणी आता रेणुका देवीच्या मंदिराच्या एकदम एंट्रीच्या कमानीच्या एकदम जवळ आहे. थोडंसं झूम करून दाखवतो मी आपल्याला इथून. हे पहा, रेणुका देवी मंदिर हे अशा प्रकारचं आहे. आता मी आतमध्ये जातो आणि मंदिर दाखवतो सर्व. रेणुका मंदिराचा हा पूर्ण एरिया बाहेरचा दाखवतोय. आणि इकडं पाहिलं तर हे असं मंदिर आहे. आता मंदिरात जातो मी. असं पूर्ण मंदिर या ठिकाणी दिसतंय. या ठिकाणी एक जुनं तीर्थ आहे आणि इथं एक बोर्ड लिहिला आहे बघा, मूळ जोगाई मंदिराकडे, असं इकडे जावं लागतंय. तर अगोदर रेणुका देवीचं दर्शन घेतो आणि नंतर इकडे जावं लागेल मूळ जोगाई मंदिराकडे. आणि या ठिकाणी हे तीर्थ आहे जुनं. आता अगोदर आपण रेणुका मातेचं दर्शन घेऊया आणि नंतर मूळ जोगाईच्या मंदिराकडे जाऊन दर्शन घेऊ. रेणुका देवीचं दर्शन घेऊया आपण या ठिकाणी.
जय माता रेणुका देवी की जय हो. हे असं पहिलं पौराणिक चिरेबंदी दगडी बांधकाम आहे पूर्ण, आपण पाहू शकता या ठिकाणी. आणि सर्वजण, सर्व बंधू भगिनी, वडीलधारी मंडळी सर्वजण दर्शन घ्या रेणुका मातेचे. आणि आता जाऊ आपण मूळ जोगाई मंदिराकडे. आता ह्या अशा रस्त्यानं, चांगला रस्ता आहे, कॉन्क्रीटचा रस्ता आहे आणि इतकं छान वातावरण आहे नाही, पाहू शकता आपण. सर्व निसर्गरम्य वातावरण आणि सर्व संतांची, देवी देवतांची भूमी अंबानगरी अंबाजोगाई. जातोय मी पुढं मूळ जोगाई मंदिराकडे. मूळ जोगाईचं मंदिर पाहू शकता. समोर जातो, मंदिर दाखवतो. मूळ जोगाई. इकडं जर पाहिलं ना, असं पूर्ण जंगल आहे, जंगल जंगल. हे असं. आणि या ठिकाणी हे पहा, इकडून मूळ स्थान म्हणजे खरं जोगाईचं मूळ स्थान, जे अंबाजोगाईमधली जोगाई माता आहे, योगेश्वरी देवी आहे. जोगाई म्हणतात कुणी मूळ जोगाई, आणि हे खरं ठिकाण या ठिकाणी. मूळ म्हणजे खरं असं म्हणता येईल. हे असं मंदिर आहे. माता भगिनींनो, आता मी खास देवीचं दर्शन करून देण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमामधून. मूळ जोगाई, अंबाजोगाईची मूळ जोगाई माता दर्शन घेऊ शकता आपण सर्वजण, माता भगिनी, सर्व बंधू भगिनी, वडीलधारी मंडळी, सर्व यूट्यूब फॅमिली. आणि रेणुका देवीचं मंदिर आपण पूर्ण पाहिलं आणि असाच मी बाहेर आलो या रस्त्याने. हा रस्ता गेला इकडं अंबाजोगाईकडे आणि परत इकडे एक हा रस्ता जातोय. आता या रस्त्यानं पुढं जायचंय. पुढं एक मंदिर आहे, कोणतं देवस्थान आहे ते पाहायचं आहे आपल्याला. आणि पुढं आल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक खूप जुनं मंदिर आहे. कोणत्या देवाचं आहे का देवीचं आहे ते आपल्याला जवळ जाऊन पाहायचं आहे आणि दर्शन घ्यायचं आहे. चला जाऊया आपण त्या ठिकाणी. मंदिराच्या समोर आलेलो आहे मी, पण आता तिकडं जायला काही रस्ता नाही. फार पौराणिक मंदिर आहे. आणि तिकडं एक मंदिर आहे बघा, तिकडं त्याच्या पाठीमागं एक मंदिर आहे, हे पाहू शकता आपण. आणि हे असं पूर्ण निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी. पूर्ण निसर्गाच्या एकदम निसर्गामध्ये असं वातावरण आणि पूर्ण मंदिरं आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. हे सर्व असं आहे. आणि इथं एक तीर्थ आहे बरं का, असं जुनं. हे पूर्ण तीर्थक्षेत्राची नगरी आहे, अंबानगरी अंबाजोगाई. खूप तीर्थ, मंदिरं, देवी आणि देवतांची या ठिकाणी आहेत. पण काळाच्या ओघामध्ये हे असं थोडं मागं पडत असताना दिसतंय. सरकारनं आणि नगर परिषदनं असं सर्वांनी, लोकांनी, जनतेने जर लक्ष घातलं तर हे पूर्वपदावर येतील असं वाटतंय. रेणुका मातेच्या मंदिराकडून जर पाहिलं तर हे पूर्ण आपल्याला असं हे अंबाजोगाई शहर दिसतंय. आणि इकडं या बाजूला या ठिकाणी ही कमान जी मगाशी मी तुम्हाला दाखवली होती. आणि या पूर्ण झाडीमध्ये इथं आहे दासोपंत स्वामी महाराजांची, श्री संत दासोपंत स्वामींची समाधी. त्या ठिकाणी मी जाणार आहे आता दर्शनासाठी. आणि ते होतं रेणुका देवीचं मंदिर, आपण पाहू शकता या ठिकाणाहून. हे रेणुका देवीचं. आणि तिथून मी आता इकडं समोर आलेलो आहे, कुठं दासोपंत स्वामींच्या मंदिराकडे. हे बघा, हे दासोपंत स्वामी महाराजांची समाधी आहे. पुढं जाऊया आणि दर्शन घेऊ. दासोपंत समाधीच्या जवळ. आणि इकडं हे असं पूर्ण दगडी बांधकाम. काय काय आहे पुढं जाऊन पाहूया आपण. खूप मोठं चिरेबंदी बांधकाम या ठिकाणी, जुन्या पौराणिक काळातलं. हे जे आहे ते पौराणिक महादेव मंदिर आहे या ठिकाणी. तर आज जाऊया दर्शनासाठी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. दर्शन घ्या सर्वजण.
श्री शंभो शिवशंकर हर हर महादेव. जरा इथली काही माहिती सांगता येईल का तुम्हाला थोडीफार? सर्व अंबाजोगाईची, योगेश्वरीची, मुकुंदराज हे सगळं. सांगतो ना. इथं जगपाल नावाचा राजा होता पहिल्या काळामध्ये. पण ते राजा एवढा हुशार होता की त्याच्या मनामध्ये असा विचार आला की कुठला जरी माणूस विद्वान जरी असला तर त्याला ते बोलीत होता. आणि त्यानं प्रश्न विचारायचे. प्रश्नाचं उत्तर नाही देता आलं लगेच त्याला ते बंदीखान्यात टाकायचं होता. असे कितीतरी लोक त्यानं ज्योतिषी, ब्राह्मण, कोणी जे विद्वान होते सगळे त्यानं बंदीत टाकले. आता ही गोष्ट परमेश्वराला खपली नाही. म्हणून त्यानं मुकुंदराज नावाचा एक भक्त काशीला विद्याभ्यास शिकत होता. आणि तिथं त्याच्या स्वप्नामध्ये येऊन महादेवानं सांगितलंय म्हणजे तुमचं शिक्षण झालं म्हणजे तुम्ही आता जा म्हणजे आंबा बघायला. तर काशी इथून 60 कोस आहे. 60 कोस. हा. ते माणूस काशीहून इथं आला. इथं आला तर ते इथं येशीवर त्याला आडविलं. कुठं येत काय काय नाही, कुठं जायचंय, काय काम आहे काय नाही. ते म्हणजे काही नाही म्हणजे मला राजाला भेटायचं. ते मध्ये कशाला भेटायला लोक सगळे त्यांना मारलेच मध्ये आलेले आटले सगळे. नाही नाही म्हणजे भेटायचंच म्हणजे आपल्याला. मग भेटला ते. भेटल्याच्या नंतर मग दोघांची त्यांना आया सत्कार केला, जीव फिव घातलं, हे केलं. म्हणजे आता उद्याच्याला करून म्हणजे चौकशी तुमची परीक्षा घेण्यात येईल. त्याची परीक्षा घ्यायला सुरुवात केली. त्या राजानं प्रश्न विचारले, ह्यानं उत्तर दिलं. पुन्हा मग त्या राजाला मुकुंदराजनं काही प्रश्न विचारले ते त्याला देता आले नाहीत. मग ते म्हणला बाबा आता मी हारलो म्हणला ह्याच्यातून. हारला तर म्हणजे मग ते तू इतकं म्हणजे लोक मारलेस, एवढं तू म्हणजे पाप कर्म केलंस, ह्याचं कोण फेडणार आहे? हा. ते मला हे जे आहे सगळं हे तुम्हाला अर्पण म्हणलं आहे. त्याचं नाव सांगितलं नाही तुम्ही? जगपाल राजा. जगपाल. आणि दासोपंत स्वामीची काय कथा आहे? दासोपंत स्वामी हे कर्नाटक मधले. हा, मग इकडं कसं काय? ते काय झालं त्या कर्नाटकामध्ये काय झालं की हंगामा सुरू झाला. हा. हंगामा सुरू झाला तर ते तिथून आले पळून इकडं आले पळत अंबाजोगाईला. अंबाजोगाईला येऊन पुन्हा गेले हैदराबादला गेले निजामाकडे. निजामानं त्याची विद्वत्ता बघून त्याला म्हणजे जातो म्हणले अंबाजोगाईला, तुम्हाला तिथं जमिनी जागा सगळं देतो, काय हरकत नाही म्हणले. मग ते आले इथं आल्यानंतर त्याचं लग्न झालं दासोपंताचं. आता लग्न झाल्याच्या नंतर पुन्हा अजून हे मुसलमान लोकांचा त्रास सुरू झाला. त्यांना मारायला दासोपंत गेले पळून गेल्याच्या नंतर त्यानं घोर तपस्या केली दत्ताची. त्याला दत्त प्रत्यक्ष भेटले. भेटून दर्शन दिलं दत्तात्रय. त्याला काय उपदेश केला, सगळं केलं. जा म्हणजे आता तुम्ही फिरत. मग ते फिरत आले वाणी संगमला. सोनपेठ पाशी वाणी संगम आहे. वान नदीचा आणि गोदावरीचा संगम आहे. मग त्यावेळेस तिथे येळ अंशा होती. इथून त्याची बायको गेली होती तिथं आंघोळीला. तिथं त्यांची भेट झाली नवरा बायकोची. पुन्हा ते इथं आले तर त्याला निजाम सरकारनं 1500 एकर जमीन दिली, जागा दिली दासोपंत स्वामीला. असं आहे. देशपांडे गल्लीमध्ये त्याचे 2 घर आहेत, थोरलं देवघर आणि धाकटं देवघर. तर त्यानं तिथं बसून एक पोथी तयार केली. तिचं नाव आहे दासोपंत पासोडी म्हणून. त्या पासोडीमध्ये पहिलं काय झालं आणि पुढे काय होणार, पुढे जगाचं काय होणार त्याच्यावरती लिहिली. पासोडी लिहिली एका धोतरावर. ते धोतर इथून म्हणजे 28 फूट लांबीच आहे. किती?
28 फूट 28 फूटला धोतर आहे. त्याच्यावर त्याने दिलेलं आहे की आज मी पासोडीत धाकट्या देवघरामध्ये बर त्याची खून. बर धन्यवाद देवा, सांगितल्याबद्दल आभारी. तर ते काय म्हणले आपलं लग्न लावून म्हणले, पण दिवस जर कधी कोंबडा जर कधी वळाला तर म्हणजे लग्न लागणार नाही. मग इथं हत्तीखाना म्हणून आहे हा इथं बाजूला. त्या हत्तीखान्यामध्ये जे हत्ती जे होते ते दगडाचे झाले हत्ती इथं. हत्ती दगडाचे झाले. हा, आणि इथून असा सुरंग वैद्यनाथाला सुरून खालून आहे जमिनीतून. हा, जमिनीतून दिसतं इथून गेल्या त्या हत्तीखान्यातून गेल्या. बर हो, तिकून ते आलं वराड, पण ते कोंबडा आळलं हम्म जाग्यावरच राहिले. ही बाई कुमारिकाच आहे, म्हणजे लग्न झालंच नाही लग्न झालंच नाही. असं. पण ते ठरलं होतं का दोघांचं? तर ही देवी कुठली कोकणातली, हा लग्न इथं होणार होतं. हा हा ती तिकून इथं आली हा आणि हे परळून येणार होते. हा. यायला उशीर झाला म्हणजे मधून येणार होते. मधून हा आणि ज्या ठिकाणी लग्न लागणार होतं आणि ती त्या ठिकाणी येऊन बसली. आता मंदिर जे आहे हा. तिथं बसली येऊन ती. बर पण ती कोंबडा आडाच जगांमध्ये आता कॅन्सर म्हणली. तर त्याचं जे वराड जे होतं ते हत्ती घोडे काय ते पुन्हा दगडाच्या होऊन बसली तिथं. आता साक्षात दगड आहे ते. बर ठीक आहे, धन्यवाद. इकडं महादेवाचं मंदिर आहे म्हणलं का? इथं पुढे गेल्यावर असं? हा, पुढे गेल्यावर लय मंदिर आहे तिथे. नाही नाही, इथं इथं. हा, इथं मंदिर आहे तुम्हाला. तर या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे, पण अंधार आहे. जुनं पौराणिक चिरेबंदी बांधकामातलं हे मंदिर आहे. थोडं थोडंसं दिसतंय अंधारात. हे पहा, ही अशी महादेवाची पिंड या ठिकाणी आहे, दर्शन घ्या. हे असं पूर्ण चिरेबंदी बांधकाम आणि इथं हे खाली मंदिर आहेत. आता जे मी तुम्हाला दाखवले ना, हे या ठिकाणी हे मंदिर आहेत. असं इकडे एक तीर्थ आहे आणि या ठिकाणी इथं एक नरसिंह स्वामींचं मंदिर आहे. हे जे पाहू शकता आपण, नरसिंह मंदिर. आणि इकडं तीर्थ आहे, ते पाहू आपण. हे असं तीर्थ, हे पहा, हे पूर्ण अंबाजोगाई नगरी अशी आहे. पूर्ण तीर्थक्षेत्र असं. त्या ठिकाणी एक तीर्थ आहे इथं एक, आणि इकडं एक पूर्ण ते सभामंडप भाविक भक्तांना बसण्यासाठी आहे. तिकडचं ते तीर्थ आणि इकडं नरसिंह मंदिराच्या बाजूला असं हे एक तीर्थ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. किती कमाल आहे बघा, पौराणिक कसं बनवलं असेल, कसं बांधकाम केलं असेल दगडी. आताच आपण दासोपंत स्वामींच्या समाधीचं दर्शन या ठिकाणी घेतलं आणि इथून आता असंच जाता येईल इकडं मुकुंदराज स्वामींच्या मंदिराकडे. चला जाऊया मुकुंदराज स्वामींच्या समाधीच्या दर्शनासाठी. दासोपंत स्वामींच्या समाधीचं दर्शन घेऊन आल्याच्या नंतर हे लागतंय महामृत्युंजय मंदिर. पुढं जाऊन पाहूया. वन उद्यानचं आहे गार्डन, वन विभागाचं. छान गार्डन आहे, पुढं जाऊन दाखवतो. आणि इकडं महामृत्युंजय मंदिर आहे, हे बघा. इतकं छान असं गार्डन आहे ना, हे एकदम छान आहे. पण लॉक आहे सध्या, आता आतमध्ये जाता येणार नाही. एकदम छान, इंटरेस्टिंग, मस्त प्राणी पशु पक्ष्यांची मूर्ती, चित्र वगैरे या ठिकाणी आहेत बनवलेले. आणि इकडंच या बाजूला महामृत्युंजय मंदिर आहे. बघा ना, कसं शेष नागाच्या मूर्त्या या ठिकाणी आपल्याला दाखवलेल्या आहेत. छान असं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, शुद्ध पाणी आहे. आणि हे महामृत्युंजय मंदिर. आज जाऊया दर्शनासाठी. महामृत्युंजय मंदिरात मी आलेलो आहे. आज जाऊया पुढे. महामृत्युंजय मंदिर, नंदी जी का दर्शन आणि नंतर आत. दर्शन घ्या सर्वजण. गेल्या 20 वर्षापूर्वी इथलं जे मंदिर बांधलंय ना, भावटणकर मंदिर बांधणार. बर. तर त्यांना येड झाला होता. हां
तर मग ती एका गुरुच्या शोधात होते. हां मग गुरु भेटले बुरांडे महाराज म्हणून. हां आणि ती खाली नागनाथ मंदिर आहे का नाही, हां तिथं त्यांनी त्यांना हे केलं विद्या दिली. हां आणि दवाखान्याची बी ट्रीटमेंट चालूच होती. हां दोन्हीचे आहे ना एड्स नीट झाला किंवा कमी झाला मला. हां हां पण मग ती बुरांडे महाराज म्हणजे आता मंदिर बांधला म्हणजे महामृत्युंजय देवाचं. हां महामृत्युंजय आहेत ना, महामृत्युंजय म्हणजे महाकाल. हां हां मग जागा शोधित आली ती इथं भट्टीवाल्याने दिली हां 2 गुंठी जागा. हां आणि इथं मंदिर बांधलं. मला भाव येते लोक हां हां दर्शन खूप जुनं आहे. पण किती वर्ष झालं मंदिराला? मंदिराला 2008ला स्थापना केली. 8ला? 8ला. अरे बाप, जुनं मंदिर झालं खूप. 2008 पासून आता 19 वर्ष झाली. 19 वर्ष झालं. भावठाणकर त्यांनी स्वतः बांधले? बांधलं म्हणते ते. बरं बरं मी नवपासून येते. बरं ठीक आहे, धन्यवाद. आत्ताच आपण महामृत्युंजय मंदिराचं दर्शन घेतलं आणि आता असंच जावं लागेल पुढे आद्यकवी मुकुंदराज स्वामींच्या समाधी दर्शनासाठी. ते तिकडं होतं जे दिसतंय ना आपल्याला, रेणुका देवीचं मंदिर. आणि आता समोर आलेलो आहे मी, आद्यकवी श्री मुकुंदराज स्वामी प्रवेशद्वार अंबाजोगाई. आणि पुढे जाऊया आपण दर्शनासाठी. आद्यकवी मुकुंदराज स्वामींची समाधी इकडे आहे, या ठिकाणी आपण जाऊ दर्शनासाठी. अशा पूर्ण बऱ्याच पायऱ्या उतरून जावं लागेल स्वामींच्या समाधी दर्शनासाठी. हे अशा प्रकारचं पूर्ण निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळतं. असं एवढं खोल आहे, पूर्ण नैसर्गिक वातावरण. असं पूर्ण पायऱ्यांनी खाली जावं लागेल. भरपूर पायऱ्या आहेत. संत मुकुंदराज स्वामी, आद्यकवी मुकुंदराज स्वामींच्या समाधी दर्शनासाठी. आद्यकवी मुकुंदराज स्वामी महाराज की जय. आणि याच ठिकाणी आता खालून जावं लागेल असं पायऱ्यांनी. आणि अशीच या ठिकाणी आहे खाली मुकुंदराज स्वामींची समाधी, त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. खूप रहस्यमय, दर्शनासारखं आणि नैसर्गिक वातावरणातलं रम्य ठिकाण आहे. असं आलो वरतून मी, या पायऱ्यांनी आलो असा. आणि एकदम आता मंदिराच्या समोर आहे. असं पाहिलं तर इकडे या ठिकाणी हे मंदिर, आद्यकवी श्री संत मुकुंदराज स्वामी महाराजांची समाधी या ठिकाणी. पुढे जाऊया दर्शनासाठी. आणि ही आहे आद्यकवी श्री संत मुकुंदराज स्वामींची समाधी. श्री संत आद्यकवी मुकुंदराज स्वामी महाराज की जय. दर्शन घ्या सर्वजण, श्री संत मुकुंदराज स्वामींचे दर्शन. हे पूर्ण समाधी मंदिराचा पूर्ण हे मंदिर मी पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. एकदा आपण आज जाऊन पाहूयाच श्री मुकुंदराज भजनी मंडळ कसं आहे. संस्था आहे वारकरी शिक्षण संस्था. पाहूया. आत आलो. आत आल्याच्या नंतर हे असं खूप मोठं संस्थान आहे, भजनी मंडळ आहे, वारकरी शिक्षण संस्था आहे. अशी एवढी मोठी संस्था या ठिकाणी, भजनी मंडळ आणि वारकरी शिक्षण संस्था. विठ्ठल रुक्माईचं मंदिर, जगद्गुरू तुकाराम महाराजांचं मंदिर, श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिर. आणि पूर्ण संस्था अशी वारकरी शिक्षण संस्था, भजनी मंडळ असं. माधवबुवा शास्त्री समाधी असं या ठिकाणी नाव आहे. आणि माधवबुवांची समाधी या ठिकाणी आहे.
ज्या संस्थेसाठी माधवबुवा शास्त्रींनी पूर्ण आयुष्य आपलं खर्च केलं त्यांची ही समाधी. आत्ताच आपण मुकुंदराज स्वामींचं दर्शन घेतलं आणि इकडं बाहेर आलो. आता असंच जावं लागेल. पुढं एक आहे नागेश्वर नागनाथाचं मंदिर. चला जाऊया दर्शनासाठी पुढे. नागनाथाच्या मंदिराकडे जात असताना असा हा एकदम डेंजर घाट आहे, करळ घाट आहे, घाट रस्ता आहे असा. हे आता आलोय मी असं आणि हे बघा कसं आहे, पूर्ण डोंगर, कसं निसर्गरम्य वातावरण आहे. आणि आता इथून पुढे रस्ता आहे नागनाथाच्या मंदिराकडे. हे पाहू शकता नागनाथ शिवालय हा रस्ता पुढे जाईल नागनाथाच्या नागनाथ मंदिराची ही कमान या ठिकाणी. आणि आलो मित्र हो एकदम नागनाथ मंदिराच्या समोर. नागनाथ शिवालय असं मंदिर आहे. आणि मंडळी हे पहा, श्री नागनाथ प्रसन्न. खरा निसर्ग पाहायचा असेल ना तुम्हाला, खरा निसर्ग कशाला म्हणतात ना, याला म्हणतात खरा निसर्ग. उन्हाळ्याचे दिवस आहेत, आता 19 जून आहे, अजून पाऊस इकडं नाही, तरी पण वातावरण बघा कसं आहे, हिरवंगार असं एकदम दाट हिरवीगार वनराई. खरा निसर्ग, खरा ओरिजिनल निसर्ग याला म्हणतात. पूर्ण जंगल आहे, जंगल असं पाहिलं तर. आणि इकडं हे पहा, हे असं मंदिराचा पूर्ण नजारा आणि मंदिराची पूर्ण जागा मी आपल्यासाठी दाखवतोय खास. आहे ना, खरा निसर्ग याला म्हणतात. नागनाथ शिवालय बघा. असं वातावरण सर्व मंदिराचं. तर मंडळी, श्री क्षेत्र अंबाजोगाई, योगेश्वरी जोगाईचं मंदिर आणि नागनाथ मुकुंदराज स्वामी, हत्तीखाना संत दासोपंत स्वामी महाराजांची समाधी, असे सर्व मंदिरं मी दाखवण्याचा आणि दर्शनाचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केला. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. कसं आहे पहा पाठीमागे एकदम निसर्गरम्य वातावरण. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.